मिनिमाइज द डीएफएस. मिनिमाइज डीएफएच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. क्वेश्चन दिलाय मिनिमाइज द गिवन डीएफए. हा तुम्हाला डीएफए दिलेला आहे. फर्स्ट स्टेप काय आहे, जो डीएफए दिलाय त्याचा ट्रान्झिशन टेबल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ट्रान्झिशन टेबल काय येईल सांगा. कुठल्या कुठल्या स्टेट्स आहेत, Q0 टू Q0, Q1, Q2, Q3, Q4 बरोबर. सक्सेस कुठे आहे, Q2, Q4. इनपुट सिम्बॉल ए आणि बी. मग सांगा Q0 वरून ए कुठे चाललाय, Q1 ला, आणि Q0 वरून बी कुठे चाललाय, Q2 ला. Q1, Q2 सांगा मला ट्रान्झिशन टेबल. Q1 साठी Q1, Q3. Q2 साठी Q0, Q1. Q3 साठी Q1, Q4 आणि Q4 साठी Q3, Q4. हा कोणासाठी Q1 बरोबर. हा आपला ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करून झाला. त्यानंतर आता आपल्याला ग्रिड ड्रॉ करायचे D0. मग D0 मध्ये कुठल्या स्टेट्स आहेत, Q0, Q1, Q2, Q3, Q4. ही ग्रिड मी इथे ड्रॉ करून घेते. Q0, Q1, Q2, Q3, Q4. मग आता इथे सक्सेस स्टेट कुठले आहेत, Q2 आणि Q4 ह्या दोन तुमच्या सक्सेस स्टेट आहेत. म्हणजे मार्क कोणाबरोबर करणार, सक्सेस आणि नॉन सक्सेस. सक्सेसला मार्क करायचं नाही. म्हणजे मार्क क्रॉस फॉर कोणासाठी, सक्सेस कुठली आहे, Q2 बरोबर 3 जणांचं कॉम्बिनेशन. म्हणजे काय येणार, Q0, Q2, Q1, Q2, Q3, Q2. Q4 बरोबर परत नॉन सक्सेसचं कॉम्बिनेशन. म्हणजे Q0, Q4, Q1, Q4, Q3, Q4. म्हणजे कुठे कुठे क्रॉस मार्क येणार आहे, महत्वाचं. आता परत तुम्ही काय करता, Q2 आणि Q4 ला पण क्रॉस मार्क करतात, ते येणार नाही. सक्सेस किंवा सक्सेसला क्रॉस मार्क नाही. मग आता इथं 6 स्टेटला क्रॉस मार्क करून घेऊ. Q0, Q2 म्हणजे इथे. त्यानंतर Q1, Q2, Q3, Q2 इकडे बरोबर आहे. आणि त्यानंतर Q0, Q4, Q1, Q4 आणि Q3, Q4. नाही येणार. Q3 आणि कारण की सक्सेस कुठल्या आहेत, Q2 आणि Q4 सक्सेस आहेत ना. मग ह्याच्याबरोबर नॉन सक्सेसचं कॉम्बिनेशन. म्हणजे Q0, Q2, Q1, Q2, Q3, Q2. तसंच सेम Q0, Q4, Q1, Q4, Q3, Q4. सक्सेस नॉन सक्सेस स्टेटला आपण क्रॉस मार्क करतो, म्हणून Q3, Q4. कळालं. ही पहिली ग्रिड सगळ्यांना जमली असेल. आता पुढे D1 जेव्हा आपण ड्रॉ करणार आहोत तेव्हा आधीच इकडे आपल्याला कॉपी करायचं आहे. ते कॉपी करून घेते मी. या इथे आधीच्या लागणाऱ्या Q0 च्या ग्रिड मी इथं Q1 मध्ये जेवढा आहे मार्क मी ते करून घेतलेलं आहे. आता पुढे राहिलेला ग्रिड आहे त्यासाठी Q0, Q1 काय राहिला आता, Q0 आणि Q1. मग आता Q0 आणि Q1 साठी तुम्ही आता काय बघणार आहात, Q0, Q1 साठी टेबल बघणार आहात. Q0, Q1. मग आता इथे Q1 काय आहे, सेम Q0 आणि एक इनपुट सिम्बॉल साठी Q0 इज इक्वल टू Q1. केव्हा सेम असेल, जेव्हा ए साठी ट्रान्झिशन सेम आलंय Q1, पण Q2 साठी आलंय का, नाही. Q2 मध्ये काय बी साठी आलंय का, नाही. मग बी साठी कुठले सिम्बॉल पाहिजेत, सेम. कुठल्या स्टेट पाहिजेत, Q2 इक्वल टू Q3. मग आता Q2 आणि Q3 साठी ग्रिड बघा. Q2 आणि Q3 ला काय आहे, Q2 आणि Q3 ला काय आहे, काय आहे, Q2 कुठे गेला,
Q2 आणि Q3, Q2 आणि Q3 ला काय आहे क्रॉस, इथे ह्या स्टेटला काय आहे आपला क्रॉस आहे, म्हणून Q1 Q0 ला पण काय येणार आहे क्रॉस. कळालं. पुढे आलो आपण Q0 आणि Q3, Q0 आणि Q3 या स्टेट बघतोय. Q1 Q1 काय आहे सेम, A इनपुट साठी Q1 Q1 काय आहे सेम, पण B साठी काय आहे Q2 आणि Q4, Q2 आणि Q4. पण इथे मी लिहून घेतलं की Q0 इज इक्वल टू Q3 असणार आहे केव्हा, जेव्हा Q2 आणि Q4 सेम असणार आहे. माझी ग्रीड बघा, Q2 आणि Q4 साठी ग्रीड बघा. Q2 Q4 साठी ग्रीड मध्ये काय आहे, काय आहे Q2 Q4 साठी ग्रीड मध्ये काय आहे, Q2 Q4, Q2 Q4 काय आहे ब्लँक. मग ग्रीड मध्ये ब्लँक आहे, मग तुम्ही आता टेबल कडे जाणार. ग्रीड मध्ये ब्लँक आहे म्हणून तुम्ही टेबल कडे जाणार. कुठल्या टेबल साठी आपण आलो, आपण Q2 इज इक्वल टू Q4, इथे खाली लिहिलं मी. Q2 आणि Q4 बघायचं आपल्याला आता. Q2 आणि Q4, तर Q2 Q4 B हा जो इनपुट सिम्बॉल आहे त्याच्यासाठी सेम आहे बघा. Q1 Q1 B इनपुट सिम्बॉल साठी सेम आहे, पण ह्यासाठी सेम आहेत का नाही. A साठी म्हणजे Q2 इज इक्वल टू Q4 केव्हा होईल, जेव्हा Q0 इज इक्वल टू Q3 होईल. इफ अँड ओनली इफ Q0 इज इक्वल टू Q3 होईल. मग आता परत Q0 Q3 ला जा, परत Q0 Q3 तेच वरती लिहिलंय ना आपण, म्हणजे A B वरती डिपेंड झाला, B A वरती डिपेंड झाला, म्हणजे फर्स्ट मॅच झालं. फर्स्ट केव्हा मॅच होईल, जेव्हा सेकंड मॅच होईल तेव्हा, पण सेकंड केव्हा मॅच होईल, जेव्हा फर्स्ट मॅच होईल. म्हणजे इथे डिपेंडन्सी आली. Q0 इज इक्वल टू Q3 केव्हा, जेव्हा Q2 इक्वल टू Q4 असेल, आणि Q2 इक्वल टू Q4 केव्हा असेल, जेव्हा Q0 इज इक्वल टू Q3 असेल. तर मग इथे मी आता इथे असा एक बॉक्स करून ठेवते. आता आपण त्याचा नंतर म्हणजे ते आपण प्रोसेस केव्हा करणार आहे, ते आपण प्रोसेस केव्हा करणार आहे, D2 मध्ये प्रोसेस करणार, कारण की डिपेंडन्सी आली. A इज डिपेंड ऑन B अँड B इज डिपेंड ऑन A. मग आता काय बघायचंय Q1 Q3, आता काय बघायचंय Q1 Q3. मग आता Q1 Q3 Q1 आणि Q3, मग आता ते टेबल बघा Q1 आणि Q3 चा. Q1 Q3, मग इथे A इनपुट सिम्बॉल साठी सेम आहे, पण B साठी काय आहे Q2 आणि Q4 सेम पाहिजे. काय सेम पाहिजे, Q2 आणि Q4. आता आपण कुठल्या स्टेट साठी बघतोय, Q1 आणि Q3. मग आता Q1 आणि Q3 तर तुम्ही बघितलं तर A इनपुट सिम्बॉल साठी सेम आहे Q1 Q1, पण B साठी सेम आहे का नाही. मग B साठी केव्हा सेम असणार आहे, जेव्हा Q3 आणि Q4 सेम असणार आहे. तर ग्रीड मध्ये बघा Q3 Q4 ला काय आहे, Q3 Q4 ला काय आहे क्रॉस, म्हणून इथे पण काय येणार आहे क्रॉस. मग आता इथे जे ह्या एकमेकांवरती डिपेंडंट राहिलेले आहे त्यासाठी आपण कोण ड्रॉ करणार आहे, D2. D2 मध्ये आपण दोन इनपुट सिम्बॉल साठी प्रोसेस करतो. इथे आपण एक सेम होतं, आता इथे D2 मध्ये आपण दोन इनपुट सिम्बॉल साठी प्रोसेस करतोय. मग D2 मध्ये काय करायचं, कुठल्या स्टेट एकमेकांवरती डिपेंड आहे, Q0 Q0 म्हणजे कॉम्बिनेशन कोणाचं आहे Q0 Q1 चं किंवा Q2 Q3 चं, तेच ना. ह्या दोन सेम असेल, हा आता D2 मध्ये हा बरोबर कोणाचं आहे Q0 Q3 किंवा Q2 Q4, बरोबर आहे. मग आता यापैकी कुठलंही एक कॉम्बिनेशन घ्या, मी Q0 Q3 घेते, Q0 Q3. मग आता आपण कुठले इनपुट सिम्बॉल प्रोसेस करतोय, AB. मग आता AB चे कुठल्या कुठल्या कॉम्बिनेशन्स येतील सांगा मला, AA AB BA BB. मग आता बघायचं Q0 वरून AA प्रोसेस होऊन कुठे चाललाय, Q0 वरून AA प्रोसेस होऊन कुठे चाललाय, Q0 वरून A कुठे चाललाय Q1 ला. B कुठे चाललाय, सॉरी AA Q3 वरून कुठे चाललाय, कुठे चाललाय Q1 लाच चाललाय. B Q3 वरून AA साठी, हा Q3 वरून AA कुठे चाललाय Q1 लाच चाललाय, A Q1 लाच चाललाय. आता Q0 वरून AB साठी बघा, Q0 साठी Q3 आणि इकडे AB ला Q3 वरून AB ला बघा A B Q3 ला A B Q3 लाच. त्याच्यानंतर BA साठी बघा BA Q0 वरून BA परत कुठे चाललाय Q0 लाच. आता Q3 वरून BA कुठे चाललाय
Q3 ला. बीबी बघा Q1 आणि Q3 वरून Q1 Q3 कुठे चाललाय? बीबी ना Q3 वरून बी Q1 ला. कळालं का? मग आता ज्याच्यासाठी तुम्ही प्रोसेस करत होता Q0 Q3 ही इथे एकदा तरी आली आहे का? बाकी स्टेट आणि सेमच आल्यात. ज्यासाठी तुम्ही प्रोसेस करत होता Q0 Q3 ती परत इथे एकदा तरी आली आहे का? Q0 Q3 एकदा आलेली आहे. म्हणजे इथे Q0 Q3 हे इथे Q0 Q3 काय आहेत? इक्वल आहेत. ह्या इक्वल आहेत. Q0 Q3 इक्वल आहेत म्हणून कोण इक्वल झाला? Q2. आणि Q2 Q3 इक्वल आहेत म्हणून कोण परत इक्वल झालं? Q0 Q3. म्हणजे इथे तुमच्या स्टेट ज्या आहेत त्या तिथे तुमच्या कंबाईन होणार आहेत. मग तुम्ही इथे चेंज करून हे जे आपण लिहिलेत इथे नंतर तुम्ही परत एक D2 ड्रॉ करून इथे तुम्ही काय करू शकता? इक्वल टू मार्क ट्रिपल इक्वल टू करू शकता किंवा हे असं ठेवलं. मग आता इथं जे मी असं ठेवलं ते मी इथे चेंज करते. करू का? चालेल ना? ह्यामध्ये चेंजेस केले तर का तुम्हाला कळ कसं पण हे काढल्याशिवाय कसं कळणार तुला डिपेंडन्सी? हे काढल्याशिवाय डिपेंडन्सी आहे की नाही? हा पण डिपेंडन्सी अगं पण जर इथे एकदा तरी आलं नसतं, ही स्टेट इथे एकदा तरी आली नसती तर मग त्या केसमध्ये हा क्रॉस झाला असता. हा क्रॉस आहे म्हणून हो क्रॉस पण होतो. हा क्रॉस होतो म्हणून तो पण तिकडचा क्रॉस होतो. एक क्रॉस झाला की पुढचा क्रॉस होणार. त्यामुळं ते सेम आहे की नाहीये बघण्यासाठी तुला ते करावंच लागणार आहे. Therefore, Q0 is equal to Q3. We combine Q0 Q3 आणि Q0 कंबाईन करतोय. Therefore, we also combine कोण कंबाईन करतोय म्हणून आपण Q2 Q4. कळालं का? मग तुमच्या नक्की कुठल्या कुठल्या स्टेट कंबाईन झाल्या? कुठल्या कंबाईन झाल्या सांगा. मग आता फायनल ट्रान्झिशन टेबल कसं येणार? कुठल्या कंबाईन झाल्या? Q0 च्या ऐवजी काय लिहिलं मी? Q0 Q3. त्यानंतर Q2 Q4. आता राहिलं काय? Q1. कोण राहिला आता इथे? Q1. कळालं? मग आता ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करून घेऊ. A आणि B. Q0 कशावरून बघा? आयदा तुम्ही Q0 बघा किंवा Q3 वरून बघा चालणार आहे. Q0 वरून बघते मी. इथे काय येणार? Q1 आणि Q2 च्या ऐवजी काय लिहिणार मी? Q2 Q4 कंबाईन झालेला. बोल. त्यानंतर Q2 वरून Q1 नाही आता Q2 किंवा Q4 काही एक बघा. Q2 वरून Q0 म्हणजे Q0 Q3 आणि B साठी Q1 आणि Q1 वरून Q1 Q0 Q3. कळालं? आता मिनिमाइज DF इथे ड्रॉ करूयात लगेच. मिनिमाइज DFA इज कुठल्या स्टेट्स आल्या? Q0 Q3. Q0 Q3 A साठी कुठे चाललाय? Q1 ला. त्यानंतर B साठी कुठे चाललाय? Q0 A साठी Q1 ला गेला आणि B साठी कुठे चाललाय तो? Q2 Q4. Q2 Q4. त्याच्यानंतर Q2 Q4 वरून A साठी कुठे चाललोय आपण? आणि B साठी Q2. बरोबर? त्याच्यानंतर Q1 वरून A साठी Q1 लाच आहे आणि B साठी आता फायनल स्टेट. इथे फायनल स्टेट कुठली होती? Q2 Q4. मग इथे बघा Q2 Q4 म्हणजे सक्सेस स्टेटच कंबाईन झालेला आहे. त्यामुळे तुमची फायनल स्टेट कुठली येणार आहे? Q2 Q4. म्हणजे जेव्हा तुमच्या हा ओरिजिनल प्रॉब्लेम मध्ये तुमच्या इथे 5 स्टेट होता तो मिनिमाइज करून फक्त किती स्टेट आलेल्या आहेत? 3 स्टेट आलेल्या आहेत. कळाला कसा प्रॉब्लेम आपण मिनिमाइज DFA चा सॉल्व्ह केलेला आहे? होमवर्कला तुम्हाला हा नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आणायचा आहे.
आई D2 पर्यंत केव्हा जाणार हे कळालं, जेव्हा डिपेंडन्सी येते तेव्हा आपण D2 पर्यंत जायचं. चल थांबूयात आपण.